आज आपण ब्लाउजच्या मापाविषयी माहिती घेणार आहोत। ब्लाउजचं माप हे नेहमी अंगावरच घ्यायचं असतं। कुठलाही कपडा असो, फ्रॉक असो, ड्रेस असो, कुठल्याही कपड्याचं माप नेहमी अंगावर व्यवस्थित येत असतं। जर जुना ब्लाउज घेतला तर त्यामध्ये अनेक चुका होऊ शकतात, म्हणून नेहमी आपण अंगावरच माप घ्यायचे। अंगावर माप घेतल्यामुळे निम्म्या चुका कमी होतील तुमच्या। तर चला आता आपण अंगावरही माप बघू आणि त्यावरनं जुना मापाचं ब्लाउजचं माप किती येतं हेही तुम्हाला दाखवणार आहे आज। सगळ्यात आधी आपण उंची घेणार आहोत। आता आपण ड्रेसवरनं माप घेतोय। नेहमी ब्लाउजवरनं माप घेतलं तर ती जास्त चांगली येतात। आता ड्रेसचं शोल्डर नेहमी मागे येतं आणि ब्लाउजचं शोल्डर पुढे असतं, म्हणून मी टेप लावताना थोडं पुढेच लावणार आहे उंचीसाठी। उंची आपण ब्लाउजची 14 इंच घेतलेला आहे। 14 इंच उंची घेतलेला आहे। मागे जर गळा मोठा असेल तर असंच तिरपं माप घ्यायचंय तुम्हाला। कोणाला 5 इंच हवं, 6 इंच हवं, 7 इंच, 8, 9 इंच, 10, 11, 12 आवडीनुसार आपण पाहिजे तेवढा गळा खोली घेऊ शकतो। आता आपण शोल्डरचं माप घेणार आहोत। ड्रेसवरनं घेताना नेहमी ड्रेसचं शोल्डर हे थोडं खाली आलेलं असतं, त्यामुळे आपण टेप लावताना थोडा वरतून लावणार आहोत टेप। हे बघा, बंद गळ्यासाठी। आता आपण फक्त 14 इंच शोल्डर घेत आहोत। दोन्हीकडे आपण थोडं थोडं कमी केलेलं आहे। हे माप तुम्हाला फक्त बंद गळ्यासाठी घ्यायचं आहे। आता आपण छाती घेर घेणार आहोत आणि कमर घेर घेणार आहोत। नेहमी ही माप फिटिंग मध्ये घ्यायची तुम्हाला। या काकेमध्ये व्यवस्थित टेप वर जाऊ द्यायचा। इथे 40 इंच छाती, टाईट माप घ्यायचे। 40 इंच छाती, तसाच टेप खाली घ्यायचा आहे कमरेमध्ये। कमर यांची 34 इंच आली, फिटिंग मध्ये घ्यायचं माप। कमर यांची 34 इंच आली। नेहमी लक्षात ठेवायचं, छाती आणि कमरेमध्ये 6 इंचाचा फरक असतो। जर तुम्ही छाती 40 घेतली आणि कमर 38-39 आली तर हे माप चुकीचं आहे, हे समजायचं। नेहमी 4 इंचापेक्षा मोठा फरक आला पाहिजे। 4 इंच, 5 इंच आणि 6 इंच याच्यापेक्षाही जास्त फरक असू शकतो, 7 ते 8 इंच छाती आणि कमरेमध्ये। आता आपण टक्स पॉइंट घेणार आहोत। इथे आपण शोल्डरला खाली घेतलंय। टक्स पॉइंट 10 इंच घेतलेला आहे। 10 इंच टक्स पॉइंट घेतलेला आहे। मापानुसार हा टक्स पॉइंट बदलेल आणि त्याचप्रमाणे पुढची गळाखोली 5, 5.5, 6, 7 इंच आपण याला पुढची गळाखोली 7 इंच घेतलेली आहे। आता आपण बाही लांबी घेणार आहोत। बाही लांबी घेताना मी इथे वर टेप लावलेला आहे। बाही लांबी 4 इंच असते, 4.5, 5 इंच, 6 इंच आवडीनुसार तुम्ही पाहिजे तेवढे घेऊ शकता। 9 इंच किंवा 3/4 असेल तर 3/4 बाहीची लांबी, 15 इंच किंवा पूर्ण उंची पण असू शकते बाहीची 20 इंच। जिथे बाही संपेल तिथला दंडघेर तुम्हाला घ्यायचा आहे। मी आता यांची बाही खोली 6 इंच घेत आहे। बाही उंची यांची 6 इंच घेत आहे आणि इथेच मी दंडघेर मोजणार आहे। चौदा इंच आला दंडघेर, 14 इंच आलेला आहे। आपण दंडघेर घेतलेला आहे। आता मुंडा घेर घेणार आहोत। मुंडा घेर नेहमी असा घ्यायचा आहे, टाईट। 19 इंच आलेला आहे। यांचा मुंडा घेर 19 इंच आलेला आहे। आता आपण ब्लाउजचा अंगावर माप घेतलेला आहे। यांचाच आता आपण जुना ब्लाउज बघणार आहोत। त्या मापात आणि या मापात काय फरक असतो हे तुम्हाला सांगणार आहे। हा पहा, हा जुना ब्लाउज आहे, त्यांच्याच मापाचा आहे। आपण अंगावर माप 40 घेतलेलं होतं। आता ह्याचं माप चेक करू आपण। हे पहा, ब्लाउजची आपण उंची घेत आहोत। उंची बरोबर 14 इंच आहेच आहे, आपण घेतल्याप्रमाणे 14 इंच आहे। आता ह्याचा गळा जर गोल गळा असेल तर आपण असा तिरपा घेतो। हे बघा, 10 इंच गळा आहे। असा आपण तिरपा गळा घेतला 10। कोणाला 5 पाहिजे, 6 पाहिजे, 7, 8, 9, 10, 11, 12 इंचापर्यंत गळा घेता येतो आपण।
आता आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे छाती घेर मोजणार आहोत. हे बघा, ह्याला मी हुक लावून घेतलेले आहे. मागे गळा मोठा असल्यामुळे एकत्र छाती मोजायची आहे आपल्याला. हे बघा, हे बघा, हे बघा, याचं माप 21 इंच आलेले. हे ताणून घ्यायचं आहे. मी ताणून घेतलेले ब्लाऊज. ह्याचं माप 21 इंच आलेले. म्हणजेच काय, मापापेक्षा नेहमी जुना ब्लाऊज हा 2 इंचांनी जास्त येतो. 2 इंचाने नेहमी माप हे जास्त येतं. जर माप तुमचं 40 असेल तर जुना ब्लाऊज हा 42 इंच असला पाहिजे, तेव्हा त्याचं फिटिंग बरोबर येणार आहे. हा आपला कटोरी 1 पीस ब्लाऊज आहे. आता याचा आपण पुढचा गळा घेणार आहोत. हे बघा, पुढचा गळा आपण 7 इंच घेतलेलाच होता. 7 इंच घेतलेला आहे. त्यानंतर टच पॉईंट. हे बघा, हे टच पॉईंट 10 इंच टच पॉईंट आलेला. 10 इंच टच पॉईंट आलेला. आता हा जरीचा ब्लाऊज असल्यामुळे याची बाही लांबी जास्त आहे. हे बघ, याची बाही लांबी 10 इंच आणि दंडगेर, याचा दंडगेर असाच मोजायचा आहे तुम्हाला. हा ताणून घ्यायचा नेहमी. हा जवळजवळ 12.5 इंच आलेला आहे. 12.5 इंच दंडगेर आहे. तर नेहमी या पद्धतीने माप घ्यायचं आहे. आणि आता आपण कमर घेर घेणार आहोत. हे पहा, कमर घेर ताणून घ्यायचा आहे 17 इंच. म्हणजे हे 34 इंच कमर घेर आहे. 34 इंच कमर घेर आहे. नेहमी अंगावर माप घ्या. हे सगळे माप कशी घ्यायची, कापड कसं कापायचं, यासाठी आपण आता ऑनलाईन कोर्सेस चालू केलेले आहेत लिबर्टी इन्स्टिट्यूटचे. ते जरूर घ्या. त्यामध्ये तुम्हाला व्यवसाय कसा करायचं, माप कशी घ्यायची, कपड्यांना इस्त्री कशी करायची, कमी कापडात कसा ब्लाऊज बसवायचा, ही सगळी माहिती डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. आणि तेही एकदम स्वस्तामध्ये कोर्सेस आहेत. आणि तुम्ही 24 तास हे कोर्सेस तुमच्या वेळेप्रमाणे करू शकता, केव्हाही, कधीही, कुठेही. तर जरूर ऑनलाईन कोर्सेस घ्या लिबर्टी इन्स्टिट्यूटचे आणि तुमचा व्यवसाय नक्की वाढवा. या ऑनलाईन कोर्सेसविषयी अधिक माहितीसाठी या दिलेल्या नंबरवर संपर्क करा.